आई. आला काय दुकानातून? हो आलो ना. बेसन म्हणत होती, बेसन आणलं, रवाई आणला आणि अगरबत्तीचा पुडा आहे आणि 2 पार्लेजी पुडे आहे. आव काय तर ठेवून दे ना, किचन मध्ये ठेवून दे. बनवतो मी थोड्या वेळानं स्वयंपाक. काय माहित काय झालं तर सकाळपासून डोकंच भनभन वाटून राहिलं मले. कायच्या नव्हे तर डोकं दुखून राहिलं. काहून नाही, कायच्यानं डोकं दुखते? काय माहित रे, कायच्यानं डोकं दुखते ना काय नाही तर लय दुखून राहिलं. 2 दिवस कमी दुखलं डोकं, पण आज आज लय दुखून राहिलं. सकाळपासून उठले तेव्हापासून भन 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 डोकं लागून राहिलं आणि भारीचं भारी डोकं लागून राहिलं. कोणत्याच कामात मन नाही लागून राहिलं. माय एवढं डोकं दुखून राहिलं. घरी पीठ तर पीठ नाही आहे. गहू काढून ठेवले, म्हटलं दळण करतो तर कुठं काम करू देते. डोकं डोकं दुखल्यावर तर काम करायची अजिबात इच्छा नाही होत. बरं जाऊ दे, गहू साफ करायचे आहे तर विकत घेऊन येईन मी पीठ. नाही पाहा लागन ना कारण थोडे थोडे गहू साफ करा लागन. घेऊन येजो. दोघा जणाले जास्त काही पीठ लागत नाही. 2 पायल्या करून देईन मी साफ दुपारी. ठेवून दे ना तू सामान सुमान तिकडे किचनमध्ये ठेवून दे. बनवून मी थोड्या वेळानं स्वयंपाक बनवतो. जमते माता झेंडूबाम लावला डोक्याले. आराम होऊ दे मग बनवून मी. आज कुठं चालला नाही ना तू? नाही आज कुठंच नाही जात आहे मी, आज घरीच आहे. तर एक काम कर, तू आराम कर, म्हटलं बनवतो मी स्वयंपाक. 2-4 पोळ्या बनवून घेतो आपल्यासाठी, थोडासा भात बनवून घेतो आणि बेसन बनवून घेतो. ताक आणून ठेवलं ना. कढी बनवायची असन तर कढी बनवून घेजो. फ्रीजमध्ये आहे ताक. काल आला होता दुपारी ताकवाला तर घेतलं त्याच्याजवळचं. अर्धा लिटर आहे तर बनवून घेजो मग. ठीक आहे ना, बनवतो ना मी. बनवतो कढी बनवतो. बेसन खाशील ना तू? बेसन बनव. बनव आता काही बनव. खिचडी मांडायची असेल तर खिचडी मांड, नाही तर मग तिखट भात बनव आणि कढी बनव भातासंग. बरं पाहतो मग मी काय बनवायचं आहे तर मी बनवतो म्हटलं. तू टेन्शन नको घेऊ, आराम कर. आणि दवाखान्यात चालतो मग, संध्याकाळी चाललो जो. आता सकाळी सकाळी ऊन राहते. आता कामं गिमं करायलेच मले 9-10 वाजून जाईन. मग जेवण खावण अंग पाय हे ते 10-11 इथंच वाजून म्हटलं तर आता राहू दे. ह्या पारगानं चाललो जाऊ, ऊनही कमी राहते. बरं ठीक आहे ना, चाललो जाऊ. हो चाललो जाऊ. आणि दुखलं सुकलं तर सांगत जा ना. 2 दिवसापासून डोकं दुखून राहिलं तुझं, सांगत नाही ना काही नाही. थोडं थोडं दुखते, थोडं थोडं दुखते. थोडं थोडं दुखते तेव्हाच इलाज करून घ्या लागते. आता जास्त दुखून राहिलं ना मग डोकं, गोळ्या नाही ना काही नाही. सांगायला तर पाहिजे का सुनील डोकं दुखून राहिलं. गोळ्या घेऊन येजो बा, डोकं दुखते तर. गोळ्या नसते आणले काय मी, आतापर्यंत आरामी लागला असता तुले. बसन बा बसन. कायच बसते पण. बरं चाललो जाऊ ना, संध्याकाळी चाललो जाऊ. 4 वाजता निघून जाऊ. हो 4 वाजता काय ले, 5 वाजता जाऊ. 4 वाजता बी लय ऊन राहते. उन्हात जाऊ काय मग? अजून म्हणशील मले ताप आला हे झालं. 5 वाजता जाऊ, 7 वाजेपर्यंत येऊ आरामात. बर ठीक आहे ना, निघू मग 5 वाजता निघू. हो आणि कर आराम. हे गहू घेऊ ठेवून देजो. उचलून काही साफ नको करू तू, बरं नाही लागून राहिलं तर. कामं नको करत जाऊ मग. तर काम नाही करू तर काय करू मग? मायाशिवाय कोण आहे घरात काम कराले? तू आहे तर तू राहतं बाहेर बाहेर. मग घरातले कामं आता मायाच माग आहे ना. झाडू लावणं, भांडे घासणं, स्वयंपाक, कपडे. दिवसभर कामं कामं होऊन राहिले आली तेव्हापासून. नाव माया जीवाले आराम नाही. तर कस्तावाला काय झालं काय माहीत. आता एक काय ना एवढे मोठे कामं करा. नाही होत ना आता एवढे मोठे कामं माया वयाच्या हिशोबानं. करा लागून राहिलं तरी थोडे थोडे काम. ते तर आहे. एकानं कायले कामं करतं मग तू? कामं नाही होत. दिवसभर घरीच राहतं तर थोडे थोडे कामं करत जाय, थोड्या थोड्या वेळानं. घाई घुईनं कायले कामं करतं तू? घरीच राहणार, मस्त आराम कराव. आणि जेव्हा टाइम भेटला तेव्हा योग्य काम करत जाय. दोघाच तर जणांचे कामं आहे, जास्त कामही नाही आहे. आणि मी तर जास्त कामही नाही करायला लावत. मले जर कामं दिसले तर मीच करून घेतो. झाडूही मीच लावून घेतो. चायचे भांडे राहिले तर ते मीच घासून घेतो. फक्त स्वयंपाक बनवणं आहे आणि आपले कपडे राहते, भांडे राहते. दुसरं काम काय? आणि रोज रोज पोछाही नको लावत जाऊ. आता घरी कोण आहे? लेकरं नाही, काही नाही. घर एवढं खराबही नाही होत. रोज रोज पोछा नको लावत जाऊ. एखाद्या दिवशी लावत जाय आणि 2-3 दिवसाच्या बाद लावत जाय मग पोछा. रोज रोज नको लावत जाऊ. नाही होत पोछा लावणं तर. माहीत आहे ना कंबर दुखते तर नाही लावायला पाहिजे पोछा. मी काही म्हणून राहिलो काय आई तर तू नाही असं का काऊन केलं? कचरा इथंच आहे तिथंच आहे. मी तर काही म्हणूनही नाही राहिलो. मले समजते ना तू यानं कामं नाही होत तरी तू करून राहिली, तेवढंच तर लय आहे. जास्त कामं नको करत जाऊ जीवाच्या वर. कामं नाही होत तर आपल्या हिशोबानं करा.
हिशोबानच करतो रे, हिशोबानच करतो, नाही तर काय मग. बरं जाऊ दे, टेन्शन नको घेऊ आता. आराम कर तू. हा, गोळी आणून देऊ काय सध्याची? आणून देतो दुकानातून. गोळी घे, आराम कर, आणि संध्याकाळी मग दवाखान्यात जाऊ. हा, तोपर्यंत आराम होईल म्हटलं तुले. बरं, आणून दे ना मग. आणून दे, गोळी गोळी घेतो आणि झोपून राहतो. एक काम कर, गोळी आणतो मी, स्वयंपाक बनवतो, जेवण कर आणि मग गोळी घेजो. नाही तर तू उपाशा पोटी गोळी घेशील तर चक्कर येईन. हा, उलट्या गिलट्या होईन म्हटलं, मळमळ वाटन तुले. एक तर कमजोर आहे तू, तर तुझ्या वयामानाच्या हिशोबानं कामं करत जाय. मी आता पहिले घरातले कामं गिमं करतो आणि गोळी आणून देतो. बरं, कर न कर, कामं कर, दुकानात जाय, गोळी आणून दे, मग जेवण करू संग मग, आणि मग घेतो गोळी. हो, आणि आराम करजो. आणि इकडे काहून झोपली मग? गरमी लागून राहिली तर तिकडच्या खोलीत झोपत जाणं, जिथं कूलर आहे तिथं. हा, एवढ्या गरमी तिकडे झोपली, डोकं दुखते, बन होते. हा, उन्हाच्याने डोकं दुखते. गरमी पाहिनं किती गरमी होऊन राहिली, तर इकडेच झोपली तू. पंख्याची हवा घेऊन राहिली, गरम गरम हवा. हा, मग डोकं नाही दुखणार काय? कूलरची हवा घेत जाय. बरं, हो. हो, नाही इकडे नको झोपत जाऊ, कूलरची हवा घेत जाय, कूलर चालू करत जाय. बरं, ठीक आहे ना, तिकडेच झोपतो मी आता. बाज टाकून देजो मला तिकडे. हा, बाज नेऊन देजो. बाज काय उचलणं नाही होत. ठीक आहे ना, नेऊन देतो मी तुले. बास तिकडे नेऊन देतो, उठ मग. हो. बापा, डोकं लय भनभन वाटून राहिलं रे, लय त्रास होऊन राहिला. होईनच ना मग, सांगत नाही ना काही नाही. उठ आता, तिकडच्या खोलीत चाल, बाज आणतो मी. हो. बोला राणीचे बाबा. झाला चहा नाश्ता? हो, चहा नाश्ता झाला, आता बनन स्वयंपाक. हाव काय? काय करते दादू? दादू काय आहे ना, बाहेर आहे, पवन घेऊन बाहेर बसलाय, तर त्याच्या जवळ आहे पवनचं पोरग. दादू खेळून राहिले मस्त. हाव काय? कसा काय फोन लावला एवढ्या सकाळी सकाळी? राणीची आठवण येऊन राहिली तुम्हाला? नाही, राणी इकडे आली तर गमून नसन राहिलं तुम्हाला? नाही तर दिवसभर राणी बाबा हे करू काय, हे बनवू काय, ते बनवू काय, काय बनवता, काय करून राहिले, कुठे चालले? हा, तुमच्या मागं म्हटलं विचारपूस करत राहे. आता इकडे आली तर तुम्हाला आठवण येऊन राहिली बाईची. हो ना, आठवण येईन, नाही तर काय मग. गमून नाही राहिलं. राणी नाही आहे, तूही नाही आहे, स्वरूपी नाही आहे, मग आठवण नाही येत काय? हा काय? तर मी हे म्हणत होतं, उद्या येतो म्हटलं तुले घेवाले. उद्या? हो, उद्या येतो म्हटलं घेवाले. आता होऊन राहिले ना तुले 20-25 दिवस गावाले गेली तर. येऊन जातो म्हटलं घेवाले. काहून कोणी पाहुणे घेऊन येऊन राहिले काय आपल्या घरी? नाही, पाहुणे घेऊन नाही येत. आईले बरं नाही वाटून राहिलं, आईची तब्येत बरी नाही आहे, डोकं दुखून राहिलं आईचं. तर 2 दिवसापासून दुखून राहिलं म्हणते डोकं. तर आईनं काही सांगितलं नाही ना, आज थोडंसं जास्त डोकं दुखून राहिलं, तर दवाखान्यात न्याय लागते मग आज. हाव काय? हो, तर म्हटलं सकाळीच कामाला जा लागते. कोण्या दिवशी 12 वाजेपर्यंत काम राहते. मग तिकून आल्यावर मी कामं करन. हा, एवढ्या उन्हीत आणीत यावं, कामं करायला जीवार येते ना मग उन्हात आल्यावर. तर त्याच्यानं म्हटलं येऊन जाय मग तू. आता झालं ना पाहून पण. बरं, ठीक आहे, येऊन जा मग घेवाले. हो, तर उद्या सकाळी येतो मग मी, लवकर येऊन जाईन, आणि मग संध्याकाळी येऊन जाऊ आपण. दिवसभर थांबन मी. नाही तर रात्रभर थांब जा, मग मुक्काम कर जा एक दिवस. नाही, मुक्काम नाही करत. तिकडे आईचा वाका होते ना, मग जेवण करते नाही करत, नाही तर मग राहीन झोपून, डोकं दुखते करत. हा, जेवण खाऊन तर केलं पाहिजे तिनं. आता एक तर तिला बरं नाही वाटून राहिलं, त्याच्यानं म्हटलं येऊन जाऊ आपण. तर एक काम करा ना, मंदाताईच्या घरी ठेवून दे जा. हा, सकाळी जेवण खाऊन करून येऊन जा. आईले म्हणा रात्रभर तिकडे थांब तू, मस्त जेवण करजो म्हणा, आराम करजो. रात्रीचं आणि सकाळचं जेवण करणं आहे ना मंदाताईच्या घरी, तर तेवढं नाही करू शकत काय मंदाताई? जाऊ दे ना, त्याच्या नांदी काय लागतं. हा, नाही तर मग म्हणन का बिमार पडली आई तर माझ्या घरी आणून टाकलं. हा, चांगली राहते तर ठेवते कामं करायले, अशी म्हणन वहिनी. त्याच्यापेक्षा राहूच दे ना, आपल्याच घरी ठीक आहे. बरं, ठीक आहे, नका थांबू, मग ये जा, उद्या ये जा, संध्याकाळी चाललो जाऊ. ठीक आहे ना, येतो मग मी सकाळी. हा, सांगतो राणीले बाबा येऊन राहिले म्हणून. सांगतो ना राणीले, तर सांगतो. राणी म्हणून आली तर मला राहू नाही देत म्हणून बाबा आले म्हणून पटकन घेवाले. आई, मी इथंच राहतो नानीच्या घरी, तू चालली जाजो, मी इथंच राहीन, मी नाही येत आता. हे पहा म्हटलं काय म्हणून राहिली, आलं तुम्हाला ऐकाले? मी येणार नाही म्हणते गावाले, इथंच राहतो म्हणते नानीच्या घरी शाळा लागेपर्यंत, तू चालली जाजो म्हणते. ठीक आहे ना, तर राणीले राहू दे जो, करू दे तिले पाहून पण. मग अजून शाळा लागते तर जावायला नाही भेटत. राहू दे तिले, ते राहीन तर. ठीक आहे ना, तर राणीला इथंच ठेवू, मी येऊन जाईन.
हो आता आहे ना पवन राधा राहीन असं नाटक दिवस. हो ते राहील ना आता 8 दिवस जमजम तर 2 दिवस झाले आले तिथं ते आहे 8-10 दिवस. ठीक आहे ना तर राहू दे राणीली त्याच्या संग आणि येईन तर येऊन जाईन मग. नाही बाबा मला नाही यायचं आहे मी इथंच राहीन नानाजवळ. बरं राहायचो तू राहायचो शाळा लागेपर्यंत राहायचो 1 महिना. राहू द्या ना राहतो म्हणते तर राहू द्या तिले कुठं जाईन ते घरीच तर राहते गावात गिवात नाही जात ते कोणासंग खेळाले घरीच खेळत राहते ना घरातच राहते म्हटलं. ठीक आहे ना तर ठेवून देऊ तिले तशी आहे ना आता मामाजी लक्ष ठेवाले. हो, आई घरीच तर राहते ठेवते लक्ष कुठं जाऊ घेऊ नाही देते आऊ नाही जाणं. बरं येतो मग मी उद्या रुपा करून ठेवतो पॅकिंग गिकिंग. हो करून ठेवतो ना ठीक आहे मग ठेवा फोन. हो ठीक आहे ठेवतो मग. हो रुपा काय म्हणे जवई? काय म्हण नाही उद्या येतो म्हणते घेवाले उद्या चालली मग मी गावाले. अम्माय काहून उद्या चालली गावाले? मला म्हणते लय दिवस झाले गावाला गेली तर ये म्हणते आता हिची आजी बिमार पडली म्हणते ना राणीची डोकं दुखून राहिलं म्हणते तर काम गिम करायला पाहिजे म्हणे घरी आई म्हणे काम करू करू थकली म्हणे तर येऊन जाय म्हणे आता तू लय दिवस झाले म्हणे गेली तर. हा काय बिमार पडली असं? काय माहित डोकं दुखून राहिलं म्हणे बा तास घेऊन जातो म्हणे दवाखान्यात 4 वाजता. तशी बी राणीची आजी नाटकी आहे आले असन काम जीवावर आता काय सांगा आले करावं थोडेसे नाटक चालू असन दादा डोकं दुखून राहिलं दादा कंबर दुखून राहिली चालू असन नाटक. दोघाच जणांचे काम करणं होते आणि दोघाच जणांचे काम नाही होत का आणि तिथं 3-4 महिने राहते पोरीच्या घरी तिथं धाव काम होते लेकरायला पाहणं होते. मी तर कामच नाही होऊन राहिले दोघा जणांचे. राणी तिकडे आलीच आतापर्यंत राणी होती तर राणी काम करे असन ना बाई झाडू लाव बरं बाई हे आण बरं बाई ते आण बरं राणीले नाचवलं असन आतापर्यंत हे कर राणी ते कर राणी हे आण हातात दिलं असन राणीनं. आता राणी इकडे आली म्हणत असन आता सगळे काम मलाच करा लागून राहिले मास माग आहे धावपळ त्याच्यानं म्हणत असन आता नाटकच करा. हा बाई आजीनं लय काम करायला लावले मले जेवण करे तर ताटही उचलून नाही ठेवत मलाच म्हणत जाय राणी ताट नेऊन ठेव राणी ग्लास नेऊन ठेव राणी पोळीचा डब्बा नेऊन ठेव मलाच सांगत जात जाय आणायला लावे आणि उचलायला लावे मायाच मांग काम होते. बाबा नाही सांगे काम आजीच लय काम सांगत जाय बाबा काम नाही सांगे स्वतःच्याच मतानं करून घे तहान लागे तर पाणी घेऊन घे बाबा पिऊन घे नाजी तर तहान लागली म्हणजे राणी ग्लासभर पाणी आण राणी ग्लास नेऊन ठेव राणी झेंडू बाम कुठे आहे लावून दे मलाच काम सांगत राय. आहे मग लय रडवलं सनीले हे कर ते कर आता इले नेतच नाही मी इथंच ठेवજો. आता उन्हाळभर म्हटलं राणीच्या सुट्ट्या खराब करून ठेवन ते हे कर बाई ते कर बाई मी काही बोलू नाही शकत नाही तर मग म्हणून हे काम नाही करत तिच्या पोरीले काम नाही करू देत. ठीक आहे ना राहू देजो राहते राणी माझ्याजवळ राहते लक्ष ठेवतो मी आणि कुठं जाऊ घेऊ देत नाही तिले. हो तर तेच म्हणत होते राणीचे बाबा आईला सांगजो म्हणे राणीला इकडे तिकडे घुमू नको देजो आणि लक्ष ठेवायला लावजो आणि राहू दे म्हणे मग शाळा लागेपर्यंत. मग शाळा लागल्यावर आले नाही भेटत ना लय दिवस मग काय 2 दिवसाच्या सुट्ट्या आणि 3 दिवसाच्या सुट्ट्या. हाव काय तुझ्या बाबाला सांगा लागन मग रात्री मग रस पुऱ्या शेवळ्या बनवू. हा रात्रीचं बनवून घे जो सकाळी नाही सकाळी मग उन्हात आणि जा लागते पाणी जीव होते तर संध्याकाळी बनवून घेऊ मग रस. हो बनवून घेऊ ना आता येते ना बाजारात आंबे तर येऊन राहिले लय दिवसाचे मस्त खावाले बोलावून घेईन 2 किलो आणि रससाठी बोलावं लागन आंबे. हो बोलावून घे जो पवन म्हणन मी आलो तर चालली म्हणन बाई मी आलो म्हणून राग आला का काय आला तर चालली म्हणन. राग कायचा म्हणा आता बोलावलं तर जा लागतेच राहीन तो पवन 8-10 दिवस. हो म्हणे ना 8-10 दिवस राहतो म्हणे मग जाऊ म्हणे गावाले आता संग मग तर जाणार होतोच आम्ही. हो आता ह्या 8-10 दिवसानं संग मग तर जातच होते अजून राहिले भेटलं असतं तुला 8-10 दिवस. हो पाहिजे काले मग कधी. ठीक आहे ना ये जो एखाद्या वेळेस अजून. हो आई पाहिजे ना आता कधी आले भेटते काय आले भेटते. चल बापा मी स्वयंपाक बनवतो मग. चाल ना मी बनवू लागतो. बरं चाल मग.